सर्वांना प्रेमपूर्वक रामकृष्ण हरी. शुभ प्रभात. राम. नमो सुखया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली. शिळा शिखरे सागरी तारी. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी. जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी. दुजी उपमा नाढळे इहलोकी. भवसिंधुसी बांधिला से तुझेने. अनाथा दिना कारणे तू कयाने. तुका भासला मानवी वेशधारी. परिहा दिला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा. तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली. न त्यागिती दिव्य लोकासी नेली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. कोंडाजी बाबा महाराज की जय. सब संतन की जय. याती शूद्र वैश्य केला व्यवसाव. आधी तो हा देव कुळपूज्य. नये बोलो परी पाळिले वचन. केली याचा प्रश्न तुम्ही संती. समसारे झालो अतिदुःखे दुःखी. माय बापे सेखी क्रमिलिया. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. स्त्री एकी अन्न करिता मेली. लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे. व्यवसाव देखे तुटी येता. देवाचे देऊळ होते जे भंगले. चित्तासी ते आले करावेसे. आरंभी कीर्तन करी एकादशी. नवते अभ्यासी चित्त आधी. काही पाठ केली संतांची उत्तरे. विश्वास आदरे करोनिया. गाती पुढे त्यांचे धरावे द्रुपद.
भावे चित्त शुद्ध करोनिया, संतांचे सेविले तीर्थ पायवनी, लाज नाही मनी येऊ दिली, ठाकला तो केला काही ठाकला तो काही केला परोपकार, केले हे शरीर कष्टवनी, वचने मानिली नाही सुहृदांची, समूळ प्रपंची वीट आला, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता, मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश, धरीला विश्वास दृढ नामी, यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ती, पाय धरिले चित्ती विठोबाचे, निषेधाचा काही पडिला आघात, तेने मध्ये चित्त दुखवले, बुडविल्या वह्या बैसलो धरणे, केले नारायणे समाधान, विस्तारी सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरे, आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे, भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा, भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा, कृपावंत ऐसा कळवाले, तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोल पांडुरंगे, नये बोलो परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, अखिल विश्वाचे हृदय व्याप्त संत, वैराग्य राग रसिक उन्मेष सुलोचन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, आदि करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून या ऑनलाईन असणाऱ्या या व्यासपीठाच्या माध्यमातून श्रवण करणाऱ्या सर्व जिज्ञासू भाविक श्रोत्यांच्या चरणी अत्यंत विनम्र भावाने अभिवादन करून आजच्या या चतुर्थ असणाऱ्या चिंतनास सत्रास प्रारंभ करतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्र कथेचा आपण या निमित्ताने विचार करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र, त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्या घटनेचा विचार, त्या प्रसंगांचा विचार या निमित्ताने करत असताना महाराजांचं जीवन आपण विचारात घेतलं की 3 टप्प्यामध्ये विभागता येऊ शकतं. प्रापंचिक, साधकीय जीवन जगणारे आणि सिद्ध कोटीला प्राप्त झालेले महात्मे. खरं तर महाराजांच्या या मृत्यूलोकामध्ये येण्यामागची भूमिका सांगत असताना तुकाराम महाराज स्वतःच बोलतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो सेवू, किंवा वाचा बोलू वेदनीती, केले संती करू ते. म्हणजे जो काही मार्ग पूर्वसुरी असणाऱ्या महात्म्यांनी संतांनी आपल्याला दाखवला त्याच मार्गाचं अनुकरण आणि अनुसरण करण्याकरता आणि या मार्गाचं दिग्दर्शन करण्याकरता आम्ही या अवनी तलावर अवताराला आलो, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. आणि म्हणून भक्ती मार्गाची कास सोडून अन्य असणाऱ्या दंभाच्या मार्गाने किंवा नको त्या व्यक्तीच्या मागे जाऊन आपल्या परमार्थिक साधनेमध्ये अधपतन ज्यांच्या जीवनामध्ये निर्माण होऊ लागलेलं आहे अशा आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांच्या अनुषंगाने त्यांना योग्य मार्ग दाखवणे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून हे महाराजांच्या जीवनाचं जीवन उद्दिष्ट असल्या कारणाने महाराज या अवनी तलावर अवताराला आले आणि त्या कार्याचा प्रारंभ तथा आरंभ या निमित्ताने झालेला आहे. गुरूंचा उपदेश झाला, अभंग गंगा मुखारविंदातून भगवत कृपेने वाहू लागलेली आहे. आणि मग महाराजांची कीर्तन साधना चालू होती, नामस्मरण साधना चालू होती. स्वउद्धाराबरोबर लोक उद्धार करणं हे ब्रीद महाराजांच्या जीवनाचं असल्या कारणाने महाराज कीर्तनाच्या द्वारा प्रबोधन करू लागलेले होते. आणि महाराजांची बहुधा अधिक प्रमाणामधली कीर्तन ही देहूगाव आणि विशेषत्वाने लोहगाव तिथल्या ग्रामवासियांना अधिक प्रमाणामध्ये श्रवण करण्याचं महत्भाग्य प्राप्त झालं. आणि मग या पद्धतीने महाराजांच्या मुखारविंदातून अभंग बाहेर पडू लागले आणि श्रोत्यांच्या कानापासून मनापर्यंत गेल्यानंतर महाराजांच्या या प्रासादिक वाणीमुळे
लोकांचं मनपरिवर्तन होऊ लागलेलं. आपण पाहिलं की तुकाराम महाराजांचा हा सामाजिक असणारा लौकिक वाढू लागला आणि त्यामुळे मंबाजी सारख्या दांभिक वृत्तीच्या असणाऱ्या साधूचं अवच्छेद लटकं अवच्छेद घेऊन समाजाला भ्रमिष्ट करणाऱ्या अशा ढोंगी असणाऱ्या मंबाजी बुवांसारख्यांचा जळफळाट होऊ लागला. आणि मग त्यांनी नाना प्रकारचे प्रयत्न या निमित्ताने तुकाराम महाराजांचं नामोहरण व्हावं या अनुषंगाने केले. मग त्यामध्ये आपण ऐकलं की काट्याच्या काठीने देखील महाराजांना बेदम मारण्याचा सुद्धा अघोरी प्रयोग त्यांनी केला. त्याही परिस्थितीमध्ये अत्यंत विनम्र भावनेने आणि अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारे मंबाजी बुवांचा विषयी कलुषित भाव न ठेवता महाराज त्यांना देखील कीर्तनाकरता बोलवतायत. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातील विमलता, शुद्धता, पवित्रता याची जाणीव मंबाजी बुवाला अजूनही झालेली नव्हती. आणि म्हणून तो फक्त संधी पाहत होता किंवा संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता, की जेणेकरून आपल्याला तुकाराम महाराजांचं नामोहरण करता येईल. महाराज एकांतामध्ये भजन करण्याकरता जायचे. कारण एकांतामध्ये मनाची एकाग्रता लवकर होत असते आणि मग भंडारा, भामचंद्र, घोराडा डोंगरांवर महाराजांचं सातत्याने जाणं असायचं. ही गोष्ट मंबाजीबुवाला माहिती असल्यामुळे तुकाराम महाराज जेव्हा त्या निर्जन असणाऱ्या भंडारा डोंगरावर नामसाधना करण्याकरता गेलेले होते, मंबाजीबुवांनी एका देह विक्री करणाऱ्या कुटील स्त्रीला पैशाचं आमिष दाखवलं आणि तू साज शृंगार करून त्या ठिकाणी तुकोबाजवळ जा आणि आपल्या अंतःकरणातील असणारी कुभावना आहे ती त्या ठिकाणी व्यक्त कर आणि मग आम्ही त्याला बरोबर रंगे हात पकडू. अशा प्रकारे त्या स्त्रीला समजून उमजून आणि हे दुष्कृत्य करण्याकरता भरीस पाडलेलं आहे. एका साधूचं व्रतभंग करण्याकरता आपण चाललेलो आहोत याची जाणीव तिला होती आणि म्हणून ती आधी आढेवेढे घेत होती. परंतु मंबाजी बुवांनी बरोबर तिची समजूत काढून तिला पैशाचं आमिष प्रलोभन दाखवून ते कृत्य करण्याकरता प्रवृत्त केलं. छान पद्धतीने शृंगार वगैरे करून ती स्त्री डोंगरावर गेलेली आहे. महाराजांचं भजन चालू आहे. रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी. त्या स्त्रीने ते पाहिलं. तिला वाटलं 10-5 मिनिटांमध्ये यांचं हे भजन थांबेल आणि भजन थांबल्यानंतर जेव्हा डोळे उघडतील तेव्हा आपण आपल्या मनातील इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त करूया. 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, तरी देखील महाराज काही डोळे उघडायला तयार नाही आणि त्या स्त्रीकडे पाहायला तयार नाही. एकांतवास आहे. माणसांचा त्या ठिकाणी दुरूनही वारा लागणार नाही. अशा निवांत स्थळी महाराज ईश्वर चिंतनामध्ये निमग्न झालेले होते आणि ती स्त्री मात्र अत्यंत वाईट भावना घेऊन त्या ठिकाणी आलेली होती. शेवटी महाराज काही डोळे उघडायला तयार नाही. महाराज भजनानंदामध्ये अत्यंत एकाग्र झालेले होते. ती स्त्री जवळ आली. महाराजांच्या खांद्यांना धरलं आणि गदगदा हलवून त्यांना जागृत केलं. महाराजांना लक्षात येईना. महाराजांनी डोळे उघडले. पाहतायच तर कोणती तरी एक परस्त्री आलेली आहे. शृंगार वगैरे करून नटून-थटून आलेली आहे. आणि मग महाराजांनी हात जोडले आणि विचारलं, "आपलं काय मानस आहे, की आपण माझं भजन थांबवलं?" कारण हरिभक्ताच्या दृष्टीने "भजनी विक्षेपतेची पै मरण, नव जावा तो क्षण एक वाया." कारण आध्यात्मिक साधनेमध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. भजन हे प्राधान्यक्रम आहे भजनाला
आणि आपलं हे सुंदर चाललेलं भजन हे थांबवून ही स्त्री आपलं लक्ष विचलित करत आहे. काय हेतू असावा हिचा? म्हणून महाराजांनी विचारलं. तर त्यावेळेस तिने तिच्या अंतःकरणातील असणारी कुभावना व्यक्त केली, की माझ्या शरीराची इच्छा तुम्ही पूर्ण करावी. महाराजांनी ही वाक्य ऐकले, कानावर बोट ठेवले आणि महाराज म्हणायला लागले, "लक्षात घे, आम्ही जे देवाचे भक्त आहोत, आम्ही कसे आहोत? अ, जाईवो तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाईओ तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. माते, तू माझ्या दृष्टीने माझ्याकरता आई समान आहेस आणि म्हणून आईकडे कोणी दुर्भावनेने पाहत नाही. तू माझी आईच आहेस आणि म्हणून माते, तू आता तात्काळ इथून निघून जा. कारण तू जरी तुझ्या शरीराची इच्छा पूर्ण करण्याकरता इथे आलेली असली, तरी आम्ही मात्र त्या भगवान परमात्म्याचे, त्या विष्णूचे दास आहोत आणि आम्ही अशा पद्धतीचे नाही. आम्ही इतर स्त्रियांकडे पाहत असताना पराविया नारी रखुमाई समान गेले हे नेमून ठाईचीची. आणि म्हणून इतर ज्या स्त्रिया आहेत त्या आम्हाला आई रखुमाई मातेसारख्या आहेत. आम्हाला आई साहेबांसारख्या आहेत. आणि म्हणून परस्त्रीकडे पाहत असताना माते सम पाहावं, मातेसारखं पाहावं. हा आदर्श जर कोणी दिला असेल तर तो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आणि पहा, जगद्गुरु तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्या कारणाने असं मला वाटतं, की जेव्हा मावळ्यांनी कल्याणच्या सुभेदाराची असणारी जी काही सून आहे, ती नजराणा म्हणून जेव्हा महाराजांसमोर पेश केली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा असंच म्हटले, की परस्त्री ही आम्हाला आईसारखी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसमोरचा हा आदर्श जर कोणी घालून दिला असेल, तर तो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी घालून दिला. आणि म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये सदैव अशा प्रकारची भावना असणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, संतांच्या चरित्राचा जर आपण विचार केला आणि तशा पद्धतीने जर जीवनामध्ये कृती केली, तर आपलं जीवन किती उत्तुंग घडू शकतं. या समाजातील अत्याचार, अनाचार, स्वैराचार, बलात्कार हे जे काही अघोरी पद्धतीने माणसं जगू लागलेली आहेत, या सगळ्याला पायबंद घालायचा असेल, तर संत चरित्र श्रवणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. संत साहित्याचं चिंतन केल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. संतांनी सांगितलेला जो काही मार्ग आहे, त्या मार्गाचा अवलंब करून त्याच पद्धतीने जीवन जगणं याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून साधूचे संगती तरुणोपाय ज्ञानोबराय म्हटले, की ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. जीवाला साधूच्या संगतीशिवाय, त्यांच्या विचाराशिवाय खऱ्या अर्थाने तरुणोपाय नाही. आपल्याला जर तरुण जायचं असेल, तर हाच एकमेव उपाय आहे आणि त्याकरता वाङ्मयाचं अध्ययन जितकं महत्वाचं आहे, तसंच त्यांच्या चरित्राचा विचार देखील अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्याला ही घटना सांगण्याकरता अत्यंत सोपी आणि सुलभ वाटत असेल. ऐकण्याकरता देखील अगदी सहज वाटत असेल. पण या घटनेच्या गांभीर्याचा जर विचार केला, तर महाराज ऐन तारुण्याच्या भरामध्ये आहेत. ज्या ठिकाणी उपस्थित आहेत, तो परिसर निर्मनुष्य आहे आणि एखादी स्त्री स्वेच्छेने महाराजांना भ्रष्ट करण्याकरता आलेली आहे. महाराजांना माहिती आहे, आपण अशा पद्धतीने वर्तन करणं हे योग्य नाहीये. आणि जी जबाबदार माणसं असतात, आता थोडंसं व्यवहारातलं सांगतो. जी जबाबदार माणसं असतात त्यांच्यावर अगदी आपण कसं बोलावं, कसं राहावं, ही अत्यंत महत्वाची भूमिका असते. कारण आपल्या असणाऱ्या वर्तनाचं अनुकरण समाज करत असतो आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाची जी काही आचरणनिष्ठा जी आहे किंवा ती सांगत असताना अत्यंत महत्वाचा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे, की तुम्ही माझ्याकरता आई सम आहात आणि आईकडे कोणीही अशा प्रकारच्या नीच भावनेने पाहू शकत नाही. म्हणून माते, जरी तुम्ही अपेक्षा ठेवून असाल, तरी देखील तुमच्या
अपेक्षेची पूर्ती या ठिकाणी होऊ शकत नाही. जर तुम्हाला खूपच इच्छा असेल, तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे झाले. तुला जर खरंच भ्रतार म्हणजे पतीच हवा असेल, तर जगामध्ये पतींची काही वानवा नाही आणि म्हणून तू तात्काळ या जागेचा त्याग कर आणि निघून जा. महाराजांच्या मुखारविंदातून हे शब्द ऐकले आणि त्या असणाऱ्या स्त्रीचं चित्त परिवर्तन, मन परिवर्तन झालं आणि तिला तिची जी काही चूक आहे ती लक्षात आली. एक वेळ देवाचा कोप देखील कदाचित आपण सहन करू शकतो. पण संत कोपल्यानंतर आपलं जे अनर्थ घडणार आहे ना, ते कशानेही व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणून सदैव संतांचा आशीर्वाद, संतांचा सहवास घडून आशीर्वचन त्यांचे आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे. एकदा संतांनी आपल्याला जवळ केलं आणि त्यांच्या मर्जीत आपण उतरलो, की मग देवाची काय विशाल आहे, की आपला त्याग करावा. म्हणून तर महाराज म्हटले ना, "तुका म्हणे तुम्ही मिरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिन." एकदा तुम्ही मला स्वीकारलं, संतांनी मला स्वीकारलं, तर मग देव कशा पद्धतीने माझी उपेक्षा करेल? करूच शकत नाही. आणि म्हणून संत आपल्या जीवनामध्ये कळणं अत्यंत गरजेचं आहे. तिला साक्षात्कार झाला. महाराजांचा अधिकार आणि योग्यता तिला कळाली आणि तिने साष्टांग दंडवत घातला. "महाराज, माझ्याकडून चूक झाली. मला माफ करा आणि माझी चूक तुम्ही पदरामध्ये घाला आणि मला आशीर्वाद द्या." महाराजांनी आशीर्वाद दिला. परिणाम असा, जी देहविक्री करणारी स्त्री होती ना, तिच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि ती सुद्धा पुढे देवाची भक्त झाली, सेवा करणारी झाली. अशा पद्धतीने निर्जन असणाऱ्या स्थळी तुकाराम महाराजांचं आचरण भ्रष्ट करण्याकरता मंबाजी बुवाने अशा प्रकारची कुटिल नीती केलेली होती. नाना प्रकारचे प्रयत्न मंबाजी सारख्या व्यक्तीकडून होत होते. सालोमालो जे होते, त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग घ्यावे आणि जिथे तुका म्हणे आहे, तिथे सालोमालो म्हणे, अशा प्रकारे शब्द टाकावे आणि लोकांना अशा प्रकारचा आभास करून द्यावा, की हा जो तुकाराम आहे ना, हा आमचीच कवनं पळवतो आणि आपलं नाव टाकून लोकांना सांगतो, की हे माझे अभंग आहेत. अशा प्रकारे लोकांचा भ्रम करण्याचं काम सालोमालो सारखे करत होते. अनेक प्रकारचे असे महाराजांना विरोध करणारी देखील माणसं होती. परंतु त्यांचा सगळ्यांचा विरोध पत्करून महाराज मात्र हे ईश्वराचं काम अत्यंत नेटाने करू लागलेले होते. आणि म्हणून कीर्तनाच्या द्वारा समाज मन ढवळून काढणं हे ब्रीद महाराजांचं असल्यामुळे महाराज म्हणतात, "हरी भजनी हे धवळीले जग." हरी भजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. हरी भजनी धवळीले जग. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. असं संसारावरची आसक्ती संपूर्ण नष्ट करून हरिभजनामध्ये मात्र महाराज अत्यंत न्हाऊन निघालेलं जीवन होतं. रात्रभर विठ्ठल मंदिरामध्ये महाराजांची कीर्तनं चालायची. आणि ही कीर्तनं चालू असताना मोठ्या आस्थेने, मोठ्या श्रद्धेने भाविक भक्त मंडळी त्या ठिकाणी मंदिरामध्ये कीर्तन श्रवणाकरता येत होते. एके दिवशीचा प्रसंग, महाराजांचं कीर्तन असं रंगामध्ये आलेलं होतं. साधारण रात्रीचे 12 वगैरे वाजले असतील. गावातील काही लोक निद्रिस्त होते आणि जे भाविक भक्त मंडळी होते ते मात्र मंदिरामध्ये त्या ठिकाणी कीर्तनाकरता आलेले होते. आता पहा, असं वर्णन केलेले आहे. पहिले प्रहर सहजग जागे, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर तस्कर जागे, चौथे प्रहर योगी. म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला योगी, महानुभाव, साधू महंत हे ब्रह्ममुहूर्ताला उठतात. तिसऱ्या प्रहराला तस्कर म्हणजे चोरी करणारे जागे असतात. दुसऱ्या प्रहराला भोगी माणसं जागी असतात आणि पहिल्या प्रहराला सगळंच जग जागं असतं. आणि म्हणून साधारण
9 वाजेपर्यंत पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर, 12 ते 3 तिसरा प्रहर आणि 3 ते 6 मग ब्रह्ममुहूर्ताचा चौथा प्रहर मानला जातो. तर 12 ते 3 चा हा जो प्रहर आहे, तिसरा प्रहर, हा तस्कर म्हणजे चोरी करणाऱ्या लोकांकरता अत्यंत उपयुक्त म्हणजे अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. आणि त्या काळामध्ये अनेक गावागावांमध्ये, शहरांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये चोऱ्या होत असतात. आणि म्हणून इकडे कीर्तन तर अत्यंत रंगामध्ये आलेलं होतं आणि घरी मात्र अवली माता ज्या होत्या, आपल्या लेकरा-बाळांना घेऊन गाढ निद्रेमध्ये होत्या. इकडे कीर्तन चालू होतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या देहूमध्ये 2 चोर शिरलेले आहेत. त्यांनी विचार केला, की आता आपल्याला चोरी तर करायची, मग कुठे करावी? एखाद्या घरी जावं तर त्या घरामधला पुरुष घरी असेल आणि अशा स्थितीमध्ये जर आपल्याला पकडलं तर मग आपल्याला बेदम मार खावा लागेल. मग गावामध्ये नक्की कोणाच्या घरी पुरुष नसेल तर कीर्तन जे चालू आहे मंदिरामध्ये ते तुकाराम महाराजांचं. ते मात्र मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि रात्र-रात्रभर कीर्तन ते करतात. देव भोळा माणूस आहे आणि त्याच्या घरी एक म्हैस आहे, खूप दूध देणारी. पूर्वीच्या काळी हे जे पशुधन होतं त्याला विशेष महत्त्व दिलं जायचं. आपण जर ती म्हैस पळवली, तर आपली आजची चोरी चांगल्या प्रकारे यशस्वी होईल. असा विचार करून ते चोर तुकाराम महाराजांच्या घराकडे वळाले. गोठ्यामध्ये म्हैस बांधलेली होती. अलगदपणे दोरी वगैरे सोडली. कोणालाही कळणार नाही अशा परिस्थितीमध्ये ती म्हैस घेऊन ते चोर आता पोवारा करणार. घरापासून बाहेर आले. देवाने विचार केला, की माझा तुकोबा तर माझ्या भजनामध्ये सर्व कुटुंबाची जबाबदारी विसरून गेलेला आहे. पण ही जी याची पत्नी आहे अवली, ती मात्र नेटाने सगळा संसार आणि सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे. आता तिचा एकुलता एक आधार कोणता असेल तर ती म्हैस आहे. तिच्या दुधावरच सर्व कुटुंबाची गुजराण चालू आहे. आणि आता ही म्हैस जर पळवून नेली तर मग कसं होईल? असा विचार देवाच्या मनामध्ये निर्माण झाला आणि मग देवाने विचार केला, की आता या चोरांना आपण आडवं जायचं. महिपती बाबा म्हणतात, की अकराळ-विकराळ रूप असं त्या देवाने घेतलेले आणि हातामध्ये धोपटणं घेऊन जसा ब्रह्मराक्षस असावा, बलदंड देहधारी, दिसायला अकराळ-विकराळ असं रूप देवाने स्वतः घेतलेलं आहे आणि हातामध्ये धोपटणं घेऊन भगवान परमात्मा ते चोर ज्या मार्गाने जातील त्यांना आडवे उभे राहू लागलेले आहेत. कोण बाबा हा? इतका अकराळ-विकराळ दिसतोय, हातामध्ये धोपटणं दिसते, चेहरा आणि डोळे लालबुंद झालेले आहेत. आपल्याकडे रागाने पाहतोय आणि मग तो मार्ग सोडावा, दुसऱ्या मार्गाने निघावं. त्याही मार्गामध्ये तो तोंडपा असणारा आडवा येऊ लागला. ज्या दिशेने हे चोर जातील, ज्या मार्गाने जातील, त्या मार्गामध्ये तो असणारा आडवा येऊन त्यांना विरोध करू लागला. ते घाबरले. जणू काही हा आता आपल्या डोक्यात धोपटणं टाकून आपल्या मस्तकाचा चेंदा-मेंदा करतो की काय? अशी भीती त्या चोरांना वाटू लागली. आणि मग काय करावं? एक हुशार होता. तो म्हटला, "हे पहा, आपण तुकाराम महाराजांसारख्या सत्शील असणाऱ्या, सज्जन असणाऱ्या साधू व्यक्तीला त्रास देण्याकरता त्यांची म्हैस चोरून घेऊन चाललेलो आहोत. आपल्याद्वारा त्यांना त्रास होतोय आणि म्हणूनच हा टोणपा आपल्याला आडवा येऊ लागलेला आहे. हा ब्रह्मराक्षस आडवा येऊ लागलेला आहे. आता आपल्याला सुखरूप सुटायचं असेल आणि जिवंत आपल्या घरी जायचं असेल, तर याकरता आपल्याला आता ही म्हैस आहे त्या ठिकाणी बांधावी लागणार आहे." मग काय? पुन्हा त्या चोरांनी ती म्हैस घरी नेऊन बांधलेली आहे. सुटलो बाबा आता एकदाचं, असा विचार त्यांनी केला आणि पुन्हा मुख्य रस्त्याला आले. तर तो असणारा ब्रह्मराक्षस, अकराळ-विकराळ देहधारी असणारा, हातामध्ये धोपटणे घेतलेला तो मात्र त्यांचा पिच्छा सोडायला काही तयार नाही. अरे देवा! आता काय करायचं? म्हैस तर जागेवर बांधून आलेलो आहोत आणि हा तर काय आपला पिच्छा सोडायला तयार नाही. आता काय केलं पाहिजे? आता एकच याच्यावर उपाय आहे आणि तो म्हणजे आता आपल्याला तुकाराम महाराजांचेच चरण धरावे लागणार आहेत. कारण ज्यांच्याविषयी अपराध आणि गुन्हा घडलेला आहे, त्यांच्याकडेच आपण क्षमा याचना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे चोर त्या ठिकाणी हरिकीर्तन चालू होतं मंदिरामध्ये. धावत पळत जीव मुठीत घेऊन पळत-पळत गेलेले आहेत.
तुकाराम महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलेला आहे. महाराज क्षमा करा आम्हाला, माफ करा आम्हाला, आमची चुकी पोटात घाला. महाराजांना कळेना काय यांनी चूक केली आणि हे इथे आपल्या चरणावर लोळण घालत आहेत. क्षमा याचना, दयेची भीक मागत आहेत. काय असं यांनी चूक केलेली? महाराजांना संदर्भ कळेना. महाराज म्हटले, "काय झालं तुमचं? काय चूक तुमच्याकडून झाली, की तुम्ही इतक्या कळवळून या ठिकाणी विनंती करताय?" त्यावेळेस त्यांनी सगळा घडलेला वृत्तांत सांगितलेला आहे. "महाराज, आम्ही चोर आहोत. चोरी करण्याकरता तुमच्या घरी गेलो, म्हैस घेतली आणि निघालो." महाराज म्हटले, "मग न्यायची ना." "ऐका महाराज, नेण्याकरता आम्ही घेऊन निघालो तर खरे, परंतु एक ब्रह्मराक्षस आमच्या मागे लागलं. हातामध्ये धोपटणं आहे. ज्या दिशेने, ज्या रस्त्याने जाऊ त्या रस्त्यावरती आडवं येऊ लागलं. म्हणून आता त्याच्यापासून तुम्हीच सुखरूप अशी सुटका आमची करणार आहात. म्हणून कृपा करा आणि त्या असणाऱ्या ब्रह्मराक्षसाच्या तावडीतून आम्हाला सोडवा." तुकाराम महाराजांनी नेत्र बंद केले. नेत्र बंद करून अंतर्मनातून महाराज विचार करू लागले आणि तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं, की मंदिरातल्या मूर्तीमध्ये चैतन्य दिसत नाही. मग देव अशा प्रकारे त्या ब्रह्मराक्षसाचं रूप घेऊन या चोरांना धडा शिकवण्याकरता गेलेला आहे. तुकाराम महाराज देवाला म्हणायला लागले, "देवा का रे? तुझी ती सवय गेली नाही का? गुरं राखण्याची. द्वापार युगामध्ये गाया वगैरे यांची सेवा तू केली आणि गुराख्याचं काम केलं. गुरं राखत होता. आता सुद्धा माझी म्हैस राखण्याचं काम तू करतोयस. आणि म्हणून त्या चोरांना त्यांची चूक कळालेली आहे. आता तू त्यांचा पाठलाग करणं सोडून दे आणि त्यांना सुखरूप अशा पद्धतीने त्यांच्या घरी जाऊ दे. आम्ही इथे अंतःकरणपूर्वक अगदी बेंबीच्या देठापासून तुझं भजन करतोय, चिंतन करतोय, तुझ्या प्रसन्नतेकरता आणि तू मात्र ह्या चोरांच्या मागे-मागे जातोय. आम्हाला वाटतं की तू आम्हाला दर्शन द्यावं आणि तू मात्र या चोरांना दर्शन देतोय. भले रूप कोणतंही असेल आणि म्हणून आता त्यांना सोडून दे आणि तू मूळ असणाऱ्या मूर्तीमध्ये ये." पुन्हा गेलेलं चैतन्य त्या मूर्तीमध्ये आलं. मंदिरामध्ये बसलेल्या सगळ्या असणाऱ्या श्रोतृवृंदांनी म्हणजेच भाविकांनी तो सगळा प्रसंग कानाने ऐकलेला होता. डोळ्याने त्या चोरांची असणारी व्यथा त्यांनी ऐकलेली होती, पाहिलेली होती. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रायणीवर स्नान वगैरे आटपून महाराज पूजा अर्चा करून जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा घरी गेल्यानंतर सकाळी-सकाळी घरी पोहोचले. घरी गेल्यानंतर महाराजांनी रात्री घडलेला सगळा प्रकार आपल्या पत्नीला सांगितला, की रात्री 2 चोर आले होते. त्यांनी म्हैस चोरली होती. घेऊनही निघाले होते. पण बघ, तू माझ्या विठुरायाला, माझ्या विठ्ठलाला, माझ्या प्राणप्रिय असणाऱ्या भगवंताला तू कायम नावं ठेवते ना, त्याच्या नावाने बोटं मोडते ना, त्याला काळ्या इठ्या म्हणते ना, पण बघ त्यानेच तुझ्या असणाऱ्या त्या म्हशीचं संरक्षण केलं. हो, हो. नका सांगू मोठेपणा. आहेच तो काळा. त्या मुडद्यामुळेच संसाराची सगळी राख-रांगोळी झाली. म्हणजे देवाविषयी महाराजांची असणारी जी काही प्रीती आहे, ती एक अलौकिक आहे. आणि आवली माता देखील देवाबद्दल बोलत असताना जरी अपशब्दांचा प्रयोग करत असले, तरी देखील त्यांना माहिती होतं, की आपला पती ज्या देवाच्या नादी लागलेला आहे, तो देव अधिकारी आहे. आणि म्हणून एक प्रकारे सात्विक संताप आवली मातेचा कायम भगवंताला आणि तुकाराम महाराजांना अनुभवावा लागत होता. "हां, खूप मोठेपणा नका सांगू." काहीही सांगायला लागले, म्हैस चोरून नेली होती. महाराज म्हटले, "बघ गोठ्यामध्ये जाऊन तुझी म्हैस आहे." म्हटले, "आहेच, ती मीच बांधलेली आहे." आणि मग तुकाराम महाराज बोलतायत ते खरं की खोटं ही पडताळणी करण्याकरता जेव्हा आवली माता गोठ्यामध्ये गेल्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की आपण नेहमी ज्या पद्धतीने दोरीला गाठ मारतो, तशी गाठ मात्र रात्री आपण गाठ मारलेली होती, तशी मात्र पाहायला मिळत नाहीये. कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने ही म्हैस इथे बांधलेली आहे आणि म्हणून याची जाणीव आवली मातेला मनोमन झाली. हो की माझे पतिदेव बोलतायत कदाचित हे खरंही असेल. आणि गावातल्याही आया-बाया घरी आल्या आणि त्यांनी सांगितलं, की रात्री चोर आले होते आणि ते तुझी म्हैस चोरून घेऊन चालले होते. आणि मग इतरांनीही सांगितल्यानंतर आवली मातेला सुद्धा खात्री पटली, की रात्री आपली म्हैस चोरी जाता-जाता राहिली. मग आता काय करायचं? आवली मातेचा मूड म्हणजे
मनस्थिती पाहून तुकाराम महाराज म्हटले, मग असं कर ना, जर माझ्या देवाने तुझी म्हैस वाचवली असेल, तर मग सकाळी मी जेव्हा पूजा वगैरे करतो, पूजा उरकल्यानंतर एक तांब्याभर दूध त्या देवाला तू देत जा. आपण जे खातो ते आपण देवाला दिलं पाहिजे. आधी देवाला समर्पित केलं पाहिजे. म्हणून त्या म्हशीच्या दुधावरच सगळा संसार चालला. मग ती जर म्हैस चोरून गेली असती, तर किती अवघड परिस्थिती झाली असती. म्हणून तू देवाला प्रसाद म्हणून सकाळी-सकाळी दूध दे. आवली माता आनंदी होत्या आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी सुद्धा ती मागणी म्हणजे स्वीकारली आणि देते म्हटले. आणि मग काय, रोजचंच सकाळी तांब्याभर दूध त्या ठिकाणी काशीबाई किंवा गंगा या मुलींकडे आईसाहेबांनी द्यावी, तांब्या भरून द्यावा आणि तो तांब्या घेऊन त्या लहान असणाऱ्या मुली मंदिरात जाव्या आणि पूजा उरकली, की देवाला तुकोबारायांनी दूध पाजावं. जसं नामदेव महाराजांनी देखील देवाला दूध पाजलं. तुकोबारायांनी देखील देवाला दूध पाजावं. देव दूध पिल्यानंतर काही शिल्लक राहिलं, की मग प्रसाद म्हणून आपल्या असणाऱ्या मुलीला आणि प्रसाद म्हणून स्वतःला देखील घोट-घोटभर दूध ते प्रसाद म्हणून सेवन करत होते. आता 2 दिवस झाले, 4 दिवस झाले. रोजचं रतीबच लागलं. एक तांब्याभर दूध मंदिरामध्ये. शेवटी आईसाहेब वैतागल्या आणि आपल्या मुलीला म्हणायला लागले, "का गं काशे, तुझा बाप रोज तांब्याभर दूध मागतो. खरंच तो दगडाचा देव पितो का गं?" त्यावेळेस त्या लहानग्या असणाऱ्या काशीनी म्हणावं, "हो, हो आई, तो देव दूध पितो आणि त्याचं पिऊन झालं की उरलेलं मग काही मला देतात बाबा आणि काही ते पितात. हो, नको सांगू काही. बाप झाला लागला देवाच्या नादी आणि तुम्हीही लागले देवाच्या नादी. खरंच तो पितो का मला जरा पाहू देच." आणि म्हणून खरंच देव दूध पितो का हे पाहण्याकरता आईसाहेबांनी गरम असणारं उकळतं दूध तांब्यामध्ये घेतलं आणि तसंच झपाझपा पावलं टाकत खरंच हा दूध पितो का हे पाहायचंय म्हणून तांब्या घेऊन मंदिरामध्ये गेल्या आणि तसाच गरम दुधाचा तांब्या देवाच्या तोंडाला लावला. आता देवाने विचार केला, ही बाई गरम दूध घेऊन आलेली आहे. आता नाही प्यावं, तर माझ्या तुकारामला खोटं ठरवलं जाईल आणि प्यावं तर हिचा पण इतका अधिकार नाही. मग करायचं काय? पण थोडीशी प्रचिती तिला अनुभवायला आली पाहिजे आणि म्हणून आईसाहेबांनी जसा गरम दुधाचा तांब्या तोंडाला लावला, एखादी गरम वस्तू जेव्हा आपण अचानक पितो, त्यावेळेस चटका बसला की आपल्याला ज्या वेदना होतात किंवा कधी-कधी मान हलली जाते. आईसाहेबांनी तांब्या तोंडाला लावला आणि त्या गरम दुधाने तोंड पोळलं आणि देवाने मान हलवली. जशी देवाची मान हलली, तसा हातातला तांब्या खाली पडला. आईसाहेब घाबऱ्या-गुबऱ्या झाल्या आणि पळत घराकडे निघाल्या. त्यांना वाटलं की माझा नवरा म्हणत होता, पण खरंच या दगडामध्ये चेतना दिसते. ज्या अर्थी याची मान हलली म्हणजे हा चेतन आहे. आणि गरम दुधाचा तांब्या तोंडाला लावल्यामुळे गरम दूध प्राशन केल्यामुळे देवाच्या ओठावर आला फोड आणि देवाची मान थोडीशी कलली. घरी गेले. घरी गेल्यानंतर हे सगळं सांगितलं. तुमचा देव खरंच दूध पितो की काय? मी गरम तांब्या तोंडाला लावला तर त्याचं तोंड पोळलं की काय? त्यांनी मान हलवली. देवाचं तोंड पोळलं की काय? हे वाक्य ऐकलं. तुकाराम महाराज धावत पळतच मंदिरामध्ये गेले. पाहतायत तर काय? देवाच्या ओठावर टपोरा असा फोड आलेला होता. गरम दुधाचा तो परिणाम. तुकाराम महाराजांनी कळवळून देवाची प्रार्थना केली. "देवा, हे प्राणनाथा, हे भक्तवत्सला, चूक झाली माझ्या पत्नीकडून, माफ करा. असं पुन्हा घडणार नाही, असा अन्याय घडणार नाही." आणि कळवळून महाराजांनी देवाची प्रार्थना केली आणि मग चंदन वगैरे ओठाला लावलं. काही वेळानंतर तो फोड देखील जिरलेला आहे. पण देवाची मान मात्र आजही कललेली आहे. तुम्ही जर देहूला त्या पांडुरंगाच्या दर्शनाला जर गेलात, तर देवाच्या समोर उभं राहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की देवाची मान एका बाजूला झुकलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सांगण्याचा इत्यर्थ काय आहे? या संतांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना ज्या आपण ऐकतो, ह्या काही कपोलकल्पित नाहीयेत. ह्या काल्पनिक घटना नाहीयेत. जसं एखादी मालिका आपण पाहतो तेव्हा
मालिका सुरू होण्याच्या आधी काही सूचना येतात, की या असणाऱ्या पात्रांचा आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा जर संबंध आला, तर तो एक केवळ योगायोग समजावा, कारण ह्या सगळ्या घटना काल्पनिक आहेत. पण मी असं म्हणेल, आपण मागील 3 दिवसापासून हे जे काही श्रवण करत आहात, महिपती बाबांनी वर्णन केलेले स्वतः जगद्गुरू तुकाराम महाराजांनी देखील सांगितलेलं आहे. तर या घटना काल्पनिक नाही, ह्या वास्तववादी घटना आहेत, वास्तव घडलेल्या घटना आहेत. आणि या घटनेचा जर आपल्याशी, आपल्या जीवनचरित्राशी, आपल्या जीवनातील घडलेल्या घटनेशी जर संबंध आला, तर तो केवळ योगायोग समजू नका, तर ती जगद्गुरू तुकोबारायांची कृपा समजा. की महाराजांच्या जीवनामध्ये असे प्रसंग घडलेत, माझ्याही जीवनामध्ये घडतायत. म्हणजे हे संकेत आहेत, की जर महाराज हे दुःखाचे कडू घोट पचवून परमार्थाची कास जर सोडत नसतील, तर मी का दुःखाची गाणी आळवत बसून, परिस्थितीसमोर हतबल होऊन, परमार्थाचा मार्ग झिडकारून, नको त्या मार्गाचा अवलंब करून माझं जीवन का अधःपतनाकडे न्यावं? भले कितीही जरी हे आकाशवर पडू पाहे, ब्रह्मघोळ भंगा जाये, नाही का? वडवाळती भुवन खाये, परी मी तुझीच वास पाहे विठोबा. म्हणजे भानदासजी महाराजांनी ज्या पद्धतीने आपली तत्वनिष्ठा, देवनिष्ठा व्यक्त केली, तद्वत काही जरी उलथापालथ जगामध्ये झाली, तरी भगवंताविषयीची असणारी आस्था, प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, भक्ती, श्रद्धा याच्यामध्ये कुठेही उणेपणा येता कामा नये. हे आपण कशातून अनुभवू शकतो? तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राच्या माध्यमातून अनुभवू शकतो. अशा पद्धतीने आणि मग तुकाराम महाराज नाराज झाले आणि नाराज झाल्यानंतर अशा पद्धतीने जर माझ्या देवाला छळण्याचं काम ही करत असेल, तर कशाला घरी राहायचं? म्हणून वर्णन असं केलेलं आहे, की तुकाराम महाराज देऊचा त्याग करून पुन्हा एकदा निर्जन स्थळी जाऊन बसले. तर तब्बल 2 महिने आलेच नाही. म्हणजे पहाटे यावं, इंद्रायणी स्नान करावं, पूजा करावी, पुन्हा निर्जन स्थळी जावं, नाही का? आता एके दिवशी आपले पती का घरी येत नाही म्हणून परोपरीने निरोप पाठवावे. परंतु आई-साहेबांना माहिती होतं आता त्यांचा राग आहे आणि आपण अपराधी आहोत, आपल्याला ते सहन करावं लागणार आहे. शेवटी पती आपल्या घरी यायला मागत नाही. मंदिरात येतात, पूजा-अर्चा करतात, काकडा करतात आणि पुन्हा निघून जातात. कुठे खात असतील? कसं राहत असतील? अनेक प्रश्न भेडसावत होते. शेवटी आपण भेट घ्यायचीच आणि त्यांची समज काढून त्यांना घरी घेऊन यायचं, असा विचार केला आणि भल्या पहाटे आईसाहेब सुद्धा इंद्रायणीच्या त्या मार्गावर येऊन थांबल्या. महाराजांची भेट झाली आणि मग आपली झालेली चूक त्या ठिकाणी आई-साहेबांनी व्यक्त केली आणि दर्शन घेतलं अन् कृपा करा, पण तुम्ही घरी चला, लेकरं आठवण काढतात. असं नाराज होऊ नका. आणि मग तुकाराम महाराज म्हटले, "मग ठीक आहे, मी येईल, पण माझ्या काही गोष्टी तुला ऐकाव्या लागतील. माझी अट मान्य करावी लागेल." आपल्या घरी कोणी आलं तर त्यांच्या अंगावर धावून जायचं नाही. कोण येतो घरात, कोणा अमुच्या काशाला, नाही का? ज्याचा त्याला काही धंदा नाहीये का? प्रत्येकाला आपापलं काम आहे, उद्योग आहे. पण एखादा आध्यात्मिक माणूस जेव्हा एखाद्या आध्यात्मिक माणसाकडे येतो, तेव्हा एकमेकाप्रती असणारा जो काही आत्मिक भाव आहे, आदरभाव आहे, याकरता आणि कुठेतरी 2 वैचारिक असणाऱ्या विषयावर चर्चा करून 2 गोष्टींचं ज्ञानाचं आदान-प्रदान व्हावं. आणि म्हणून "कोण येतो घरा आमुच्या काशाला?" नाही का? आमच्या घराला कोण कशाला येतंय? देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. देवासाठी हे ब्रह्मांड सोयरे झालेले, नाही का? म्हणजे सगळं जग आपल्यावर प्रेम करतं. का प्रेम करतं? कारण आपण देवाची भक्ती करतो. म्हणून एखाद्या वारकऱ्यावर किंवा एखाद्या कीर्तनकार, प्रवचनकारावर जेव्हा समाज प्रेम करतो ना, तेव्हा समाजाची प्रांजळ भावना असते, की हे देवाचे भक्त आहेत. देवाची सेवा करणारे आहेत. यांची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करणं. इतकी आत्मीयता आणि जिव्हाळा त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये असतो. आदरभाव असतो. आणि म्हणून तुकोबराय म्हणायला लागले, की देवासाठी हे ब्रह्मांड सोयरं झालेले. नाहीतर त्यांना त्यांची काही कामं नाहीत का? ते निवांत आहेत का? ते बिनकामाचे आहेत का? तर मग त्यांचा आदर सत्कार कर. आल्यानंतर त्यांच्या अंगावर असं कुत्र्यासारखं धावून जाऊ नको. आणि मग अशा प्रकारे महाराजांनी समज घातली आणि सांगितलं, की आपलं असणारं सगळं साहित्य लोकांना दान द्यायचं, दान करणं हे चांगलं असतं. आणि त्या आविर्भावामध्ये किंवा त्या याच्यामध्ये आई-साहेबांना उपदेश करत असताना गाथ्यामध्ये 4 अभंग आहेत. त्याला स्त्री-भ्रतार संवाद असं म्हटलेलं आहे तुकोबारायांनी.
आणि महिपती बाबा त्याला पूर्ण बोधाचा उपदेश असं म्हणतात. मग तुकाराम महाराजांनी सुखे नावडे आम्हा कवण्या बळे नेनसी आंधळी झालेसी तू, अशा पद्धतीने 4 अभंगांमध्ये महाराजांनी आपल्या पत्नीला उपदेश केलेला आहे. तो उपदेश ग्रहण केल्यानंतर आईसाहेबांच्या मनामध्ये आमूलाग्र बदल झाला. अनेक घटना आहेत. मग तुकाराम महाराजांचं कीर्तन मंदिरामध्ये चालू आहे. इकडे महाराजांचा मुलगा महादा, त्याला ज्याला आपण अलीकडे म्हणतो स्टोनचा प्रॉब्लेम नाही का, मूतखड्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. व्याधी जडलेली आहे. आणि लघवी काही होईना, पोट मात्र नगाऱ्यासारखं फुगलेलं आहे. महाराज काही काळजी किंवा चौकशी करेना. कोणाकडे पाहावं? या मुलांची सेवा शुश्रूषा कशी करावी? यांचं संगोपन कसं करावं? खूप त्रास होत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर मी त्या देवाकडे पाहून घेईन, असा विचार आईसाहेबांनी केला. पोरगं बेशुद्ध झालेलं आहे. आता काय करावं? मेले तरी 72, पण या मुलाला मात्र मी आता त्या विठ्याच्या चरणावर म्हणजे त्या विठुरायांच्या चरणावर आपटणार. पोराला फरफटत घेऊन चाललेली माऊली रुक्मिणी माता म्हणतायत देवाला, "देवा बघा आता तुमची भक्त यायला लागलेली. आता तुमचा समाचार घेण्याकरता." देवाला सुद्धा घाम फुटावा. लक्षात घ्या. आपल्या भक्ताची सेवा करणारी ही जिजाई, ही आवली आहे आणि म्हणून तिच्याबद्दल देखील देवाला प्रेम भाव. आणि मग त्या मुलाला फरफटत आणलं. आता मंदिरात नेऊन आपटणार देवाच्या चरणावर. तेवढ्यात त्या मुलाची तुंबलेली जी लघवी होती, ती मोकळी झाली आणि पोट सगळं रिकामं झालं आणि बेशुद्ध झालेला मुलगा शुद्धीवर आला. अशाही प्रकारची घटना महाराजांच्या चरित्रामध्ये सांगितली जाते. अनेक प्रकारच्या घटना. मग महाराज लोहगावला कीर्तनाकरता जाऊ लागले. अनेक लोक महाराजांवर निरतिशय प्रेम करू लागले आणि तुकोबारायांचं कीर्तन म्हटलं की ऐकणाऱ्यांची तोबा गर्दी होऊ लागली. भरपूर संख्येमध्ये लोक श्रवणाकरता येऊ लागले आणि त्याच्यामध्ये मग महाराजांवर प्रेम करणारी जी मंडळी आहेत त्यामध्ये मग नावजी माळी असेल, शिवबा ठाकूर असेल, नाही का, कचेश्वर ब्रह्मे असतील, अनेक 14 जे टाळकरी ते महाराजांचे अनुयायी झालेले आहेत. पण तत्पूर्वी महाराजांच्या मुखारविंदातून जे अभंग बाहेर पडू लागलेले आहेत, ते अभंग लोक वेचक पद्धतीने वेचू लागलेले. अभंगाची किमया म्हणजे लोकांना त्या अभंगाचा अर्थ कळू लागलेला आहे आणि महाराजांची सहज सुलभ असणारी ती भाषा लोकांच्या मनाचा ठाव घेऊ लागलेली. जीवनाचा अर्क आणि तत्वज्ञान त्या शब्दातून बाहेर पडू लागलेले. समाज हिताविषयीची तळमळ त्या असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातून म्हणजेच त्या मंत्रावलीतून बाहेर पडू लागलेली. आणि महाराजांच्या त्या अभंगाचे लोक वेडे झालेले. आपल्या संग्रहित ते अभंग असावे याकरता ते अभंग लोक पाठांतर करू लागलेले. महाराजांचा अधिकार उत्तरोत्तर वाढू लागलेला आहे आणि मंबाजी बुवाचं जळफळ सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये वाढू लागलेलं आहे. आता काय करायचं? एक कुटील स्त्री पाठवली, तिच्यानेही हा बाबा काही बदला नाही. याला काट्याच्या काठीने मारलं तर याचा अपमान व्हायचा, तर उलट याची कीर्ती अधिक प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आता काय करावं? याने जो धार्मिक कार्यामध्ये हस्तक्षेप वाढवलेला आहे आणि धर्माचा स्तोम माजवलेले, तर ही कागाळी आपण जर त्या काळच्या असणाऱ्या धर्मपंडितांचे असणारे मुख्य म्हणजे रामेश्वर भट्ट वाघोलीकर यांना जर आपण सांगितलं, तर ते काहीतरी शिक्षा सुनावतील. कारण धार्मिक कार्यामध्ये असणारा तुकोबारायांचा हस्तक्षेप तत्कालीन असणाऱ्या धर्ममार्तटांना मान्य नव्हता. का? कारण तुकाराम महाराज आपल्या अभंगरूपी विचाराने लोकांच्या डोळ्यामध्ये ज्ञानांजन घालत होते. लोकजागृती होऊ लागलेली होती आणि लोकजागृती होऊ लागल्यामुळे मंबाजी सारख्या दांभिकाचं दुकान मात्र बंद होऊ लागलेलं होतं. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपलं स्वहित साधणारी माणसं खऱ्या अर्थाने दंभ माजवत असतात.
पण लोकांचं अज्ञान दूर व्हावं आणि लोकांना ज्ञान प्राप्त व्हावं, सन्मार्ग लोकांनी अवलंबावा आणि उद्धाराच्या दिशेने लोकांच्या जीवनाचा प्रवास घडावा. अशा प्रकारची आंतरिक तळमळ जर कोणाच्या अंतरामध्ये राहत असेल, तर ती साधू संतांच्या अंतःकरणामध्ये असते आणि म्हणून मंबाजी बुवाने त्या ठिकाणी तक्रार केली आणि रामेश्वर भट्टांना, की जे दशग्रंथी प्रकांड विद्वान आहेत आणि धर्माविषयी न्याय निवाडा करण्याची भूमिका म्हणा किंवा ते पद त्यांना प्राप्त झालेलं आहे. अशा असणाऱ्या रामेश्वर भट्टांकडे मंबाजी बुवांनी कागाळी केली. आमच्या गावामध्ये कोणी एक दांभिक असणारा कुणबी पण अभंग काय निर्माण करतो, लोकांना उपदेश काय करतो, कीर्तन काय करतो, ज्ञान काय सांगतो. अशा प्रकारे तुकोबरायांच्या विषयी विष कालवण्याचं काम मंबाजीने केलेलं आहे. तुम्ही त्याला धडा शिकवा, अद्दल घडवा. त्याने फार स्तोम माजवलेला आहे. अनेक लोकांना आपल्या नादी लावलेला आहे. आणि हे सगळं रामेश्वर भट्टांच्या कानापर्यंत पोहोचलं. शेवटी अशा पद्धतीने जर कोणी दुर्मार्गाने आणि लोकांना फसवत असेल, लोकांची फसगत करत असेल, तर त्याला धडा शिकवणं, धार्मिक क्षेत्रामध्ये जर अशा प्रकारे कोणी घुसखोरी करत असेल, नाही का, अलीकडे घुसखोर शब्द हा फारच प्रचलित होऊ लागलेला आहे. पण दुर्भाग्य आहे, ज्यांना धार्मिकतेची चाड नाही, अशा लोकांनी धार्मिक क्षेत्रामध्ये लुडबुड करणं आणि दुर्भाग्याने राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय लोकांनी योग्य राजकारण करावं याकरता धार्मिक माणसाने जर उपदेश केला, तर या महाराष्ट्रामध्ये एक प्रचलित वाक्य आहे, की तुम्ही महाराज आहात, तुम्ही वारकरी आहात, तुम्हाला राजकारणाचं काय करायचंय? राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही लुडबुड करू नका. हे महाराष्ट्रातल्या लोकांच्या माथी मारलेलं वाक्य आहे. पण ज्यावेळेस राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असेल, त्याच वेळेस राजसत्ता उत्तम प्रकारे राजकारण करू शकते. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं असणारं गुरु शिष्याचं नातं. तो प्रसंग आपण पुढे पाहणारच आहोत. तर धर्मसत्तेमध्ये अनाधिकाराने जर समजा प्रवेश केला, तर धार्मिक असणाऱ्या लोकांची जर दिशाभूल झाली, तर मात्र मोठं धार्मिक अधपतन घडणार आहे. आणि यापासून समाजाला वाचवण्याकरता जर कदाचित अशा पद्धतीने कोणी दांभिकपणे जर लोकांमध्ये धर्माचं काम करत असेल, तर मग मात्र त्याला शासन करणं आपलं काम आहे, असा विचार रामेश्वर भट्टाने केला. पण शहानिशा केली नाही. महाराजांच्या कार्याची उंची काय आहे? कार्यपद्धती काय आहे? महाराजांचा अधिकार काय आहे? हे काहीही डोक्यात न घेता ज्ञान असल्यामुळे ज्ञानाच्या अहंकाराने मदोन्मत्त झालेला रामेश्वर भट्ट मात्र त्याने त्या ठिकाणी पाटलाला एक अर्ज पाठवलेला आहे आणि अर्ज पाठवून त्या अर्जामध्ये असं नमूद केलेलं आहे, की तुमच्या गावामध्ये तुकाराम मोरे नावाचा एक इसम राहतोय आणि तो अशा पद्धतीने धार्मिक क्षेत्रामध्ये लुडबुड करतोय. अनाधिकारी असताना देखील मी अधिकारी अशा प्रकारे समाजाला भासवतोय. तर तुम्ही त्याला गावातून काय करा, बेदखल करा. गावातून त्याला हाकलून लावा. अशा प्रकारे फर्मान काढल्यानंतर पाटलाचा नाईलाज झाला. महाराजांपर्यंत निरोप पोहोचला आणि मग महाराज देवाला प्रार्थना करतात. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, काय खावे आता कुणीकडे जावे, गावात रहावे कोण्या बळे, काय खावे आता कुणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. अशा पद्धतीने गावचा पाटील कोपला, गावचे लोक कोपले. आता जायचं कुठं?
आता मला कोण भीक देईल? म्हणजे ही व्यथा, हे दुःख स्वतः तुकाराम महाराज देवासमोर मांडतायत. आणि मग पाटलाने सांगितलं माझा नाविलाज आहे. कोणी पाठवलं हे पत्र? वाघोलीचे असणारे प्रकांड विद्वान दशग्रंथी ब्राह्मण असणारे रामेश्वर भट्ट यांनी ही आज्ञा दिलेली आहे. रामेश्वर भट्टांच्या भेटी करता जाऊन तुम्हाला हा सगळा तिढा सोडावा लागणार आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज रामेश्वर भट्टांच्या भेटी करता निघालेले. बरोबर सकाळच्या वेळेला महाराज रामेश्वर भट्टांच्या त्या वाघोली नगरीमध्ये प्रवेश करतायत. रामेश्वर भट्टांचं घर विचारतायत. रामेश्वर भट्ट असे त्या ठिकाणी चौसोप्यावर बसलेले आहेत. तुकाराम महाराज गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या, डोक्यावर पगडी, गुडघ्यापर्यंत नेसलेलं धोतर, बाराबंदी आणि अत्यंत विनयाने रामेश्वर भट्टांना दंडवत करतायत. या देहाला तुकाराम मोरे असं म्हणतात. अच्छा, म्हणजे तो अभंग वगैरे निर्माण करून लोकांची दिशाभूल करणारा तो तूच का? हो महाराज. आपण पाटलाला निरोप दिलेला आहे की त्या तुकारामाला गावात ठेवू नका, त्याला गावातून हाकलून लावा. महाराजजी, गुरुदेव भूदेव, ज्या गावामध्ये मी जन्माला आलो, लहानाचा मोठा झालो, गेल्या 8 पिढ्या माझ्या या गावामध्ये वाढल्या, त्या गावातून तुम्ही मला बेदखल करताय. असा काय गुन्हा आणि अपराध माझ्याकडून घडला? अपराध? अरे सामान्य अपराध नाही, जघन्य अपराध तुझ्याकडून घडलेला आहे. स्वामी, माझ्याकडून जर अपराध घडला असेल तर त्या अपराधाची शिक्षा मी सोसायला तयार आहे, परंतु मला आणि माझ्या कुटुंबाला गावातून हाकलून लावू नका. आणि मग रामेश्वर भट्ट म्हणायला लागले, काय ते तू कौन तयार करतोय काय? लोकांना सांगतोय काय? दिशाभूल करतो काय? आणि मग महाराज हात जोडून अत्यंत विनयाने म्हणायला लागले, भूदेव, आपण विद्वान आहात, आपण प्रकांड पंडित आहात, पण सांगू का, हे जे अभंग माझ्याद्वारा निर्माण होत आहेत ना, हे अभंग निर्माण करणारा निर्मितीकार मी नाहीच. म्हणजे साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. साळुंकी जशी मंजुळ वाणीने बोलते, पण तिला शिकवणारा मात्र धनी मालक जो आहे तो वेगळा आहे. तसं साक्षात भगवान परमात्मा माझ्या मुखारविंदातून बोलतात. त्यांनी मला येऊन साक्षात्कार केला. नामदेव महाराज आले आणि त्यांनी मला आज्ञा केली की आता तू बाकीचं काही बोलू नको, तर तू अभंग निर्माण कर. ही घटना, हा प्रसंग ऐकला आणि काय माहिती पण रामेश्वर भट्टाची तळपायाची आग मस्तकामध्ये गेली. अच्छा, म्हणजे तो मंबाजी जे बोलत होता ते काही अयोग्य नव्हतं. तू दांभिकपणा पसरवतोय. काय तर म्हणे, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. काय सांगतो थोटांड की देवाने मला आज्ञा केली. भूदेव, खरोखर देवाने आज्ञा केलेली आहे. मी एक चकार शब्द सुद्धा खोटा बोलत नाही. नको सांगू. आणि काय ते काय काय सांगतो तू लोकांना? वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. ए राणी वाहावा भार माथा. अरे वेदाचं काय तुला कळतं? वेदाचे श्लोक संस्कृत कशाला म्हणतात, त्याचा उच्चार कसा करावा याचं तरी ज्ञान आत्मसात केले. आणि पुन्हा म्हणतो की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. अरे एरा गबाळ्या, अडाणी माणसा, अशा पद्धतीने लोकांना म्हणतो तू वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. अरे वेद पठन करण्याचा अधिकार आमच्याकडे आहे. वेदाचं तत्वज्ञान लोकांना सांगण्याचा अधिकार आमच्याकडे आहे. आणि तू काही बाही सांगून लोकांची दिशाभूल करतो. आणि म्हणून तुझा हा जघन्य अपराध आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मग आता काय करावं? तुम्हीच आता आज्ञा करा, तुमच्या आज्ञेचं पालन करण. कारण मी अभंग निर्माण करावे ही आज्ञा देवाची. आणि आज सुद्धा भूदेव तुमच्या मुखारविंदातून देवच बोलतोय. हो हो, नको सांगू तत्वज्ञान, शांत बैस. आतापासून अभंग निर्माण करायचे नाही. अभंग कसले ते? काहीतरी र ला र, ट ला ट जोडून काहीतरी निर्माण करायचं आणि अभंग असं म्हणायचं. ते आता काव्य निर्माण करणं बंद कर. ठीक आहे भूदेव, मी अभंगाचं कार्य थांबवेल. निर्माण केलेले अभंग
हो हो, मला तेच सांगायचंय. जे काही तू तयार केलेलं आहे, त्या सगळ्या बाडाला दगड बांधायचा आणि ते पाण्यामध्ये फेकून द्यायचं. काही गरज नाहीये तुझ्या त्या कवनांची, त्या काव्याची. जेव्हा रामेश्वर भट्टांनी असा निर्णय दिला, महाराजांच्या अंतःकरणामध्ये अनिवार्य वेदना झाल्या, की देवाने नामदेव महाराजांनी स्वप्नात येऊन आपल्याला अभंग निर्माण करा, उरलेलं कार्य शेवटाला लावा, अशा प्रकारची आज्ञा केली. आणि आज मात्र तोच देव या प्रकांड विद्वान आणि दशग्रंथी असणाऱ्या ब्राह्मण म्हणजे रामेश्वर भट्टांच्या मुखारविंदातून बोलतोय की ते अभंग पाण्यामध्ये फेकून द्या. ठीक आहे. ही सुद्धा देवाचीच इच्छा असावी. आणि म्हणून महाराज देहूमध्ये येतात. कोनाड्यामध्ये ठेवलेले जे काही अभंग आहेत, ते अभंग महाराज घेतात आणि काहीही न बोलता इंद्रायणीच्या दिशेने मार्गस्थ होतात. हा सगळा प्रकार आवली माता पाहतात. घरात आले, लेकरांशी बोलले नाही, माझ्याकडे पाहिलं नाही. कोनाड्यामध्ये ठेवलेले ते अभंगाच्या वह्या हातात घेतल्या आणि निघाले. नक्की आता काय करायचंय? महाराज, महाराज म्हणून आईसाहेबांनी आवाज द्यावा. "धनी कुठं निघालात?" पण महाराजांनी मागे वळून पाहू नये. आज काहीतरी अनर्थ घडणार याची जाणीव आईसाहेबांना झाली. आणि मग आपल्या लेकरा-बाळांना सोबत घेऊन आईसाहेब महाराजांच्या मागे-मागे जाऊ लागलेत. "कुठं निघालात? कुठं निघालात?" महाराज मात्र शब्द देखील बोलायला तयार नाही. इंद्रायणीच्या त्या आनंद डोहाजवळ महाराज गेलेले आहेत. त्या अभंग गाथेला महाराजांनी दगड बांधलेले आहेत. कारण आज्ञाच तशी होती. दगड बांधून फेकून द्या. का? कारण ती पानं तरली नाही पाहिजेत आणि कोणाच्या हाती सुद्धा तो कागद लागता कामा नये. एवढी खबरदारी रामेश्वर भट्टांनी आज्ञा देताना पाळलेली होती. रामेश्वर भट्टाला काय माहिती, की या आज्ञेचा परिणाम महाराजांचा अनुभव, महाराजांची प्रचिती या सगळ्या विश्वाला येणार आहे. अधिकाराची प्रचिती येणार आहे. आणि मग त्या असणाऱ्या अभंग गाथेला दगड बांधले आणि जसं एखाद्या आईने आपलं बाळ एखाद्या गंगेमध्ये समर्पित करावं, तिला किती वेदना होतील, तिला किती त्रास होईल, ज्या बाळाला आपण जन्म दिला. आज त्याच बाळाला जर समजा पाण्यामध्ये लोटण्याची वेळ आली, हे कदापि कोणती आई करू शकत नाही. आणि अशा प्रकारे ज्या वाङ्मयाला निर्माण महाराजांनी केलेले, त्याचे निर्मितीकार महाराज आहेत. लक्षात घ्या, एखाद्या वस्तूची निर्मिती करत असताना त्या निर्मितीमागे काय कष्ट सोसावे लागले, काय त्याग करावा लागला, या सगळ्या गोष्टीची जाणीव केवळ आणि केवळ निर्मिती करणाऱ्या निर्मितीकाराला माहिती असतं. एखादी वस्तू, एखादं चित्र आपण पाहतो फार सुंदर रेखाटलेलं आहे. पण तेच चित्र निर्माण करण्याकरता किती रात्र-रात्र त्या चित्रकाराला जागावं लागलेलं आहे. हे हे ज्ञान फक्त चित्रकाराला आहे. एखादी माता माऊली जेव्हा स्वयंपाक बनवते, तेव्हा ती आपलं सगळं कौशल्य पणाला लावते आणि स्वयंपाक करत असते. बनवलेल्या स्वयंपाकामध्ये कदाचित थोडं मीठ कमी अधिक असेल, तिखट कमी अधिक असेल. आपण सहजरीतीने अपमान करतो. पण ते बनवण्याकरता तिने पहाटे उठावं, सगळी तजवीज करावी आणि ते सगळं बनवावं. आणि तिच्या कष्टाचं मोल न जाणता आपण जर समजा त्यांचा अपमान केला, त्यांना त्याची जाणीव असते, की हे करण्याकरता आपण किती त्याग केलेला आहे. म्हणून रामेश्वर भट्टाला काय आहे? अभंग पाण्यामध्ये बुडवून टाका, फेकून द्या, अशा प्रकारे म्हणायला. पण तुकाराम महाराजांचं अंतःकरण जड झालं. महाराजांनी ते अभंग पाण्यामध्ये समर्पित केलेत. तोपर्यंत अनेक भाविकांना, गावातील असणाऱ्या वारकऱ्यांना, स्नेहजनांना जे तुकाराम महाराजांबद्दल आदरभाव ठेवत होते, त्यांना ही बातमी कळाली आणि इंद्रायणीच्या डोहावर गर्दी झाली. जे कुत्सित होते, जे निंदा करणारे होते, अशा लोकांना मात्र आनंद वाटला. बरं झालं, लोक म्हणायला लागले, "देव ना संसार, तुका दोहीकडे चोर." अजून एक प्रमाण आहे, "देव ना संसार, दोही ठाई नाहीत ठार." बघा, त्या बोल्लोबाच्या तुकोबाला संसारही जमला नाही, परमार्थही जमला नाही. संसार जमला नाही म्हणजे खतपत्राच्या वह्या पाण्यात बुडवल्या आणि आता अभंगही बुडवले. आणि काय तोऱ्यामध्ये लोकांना ज्ञान काय सांगत होता आणि देवाने माझ्यावर कृपा केली.
स्वप्नामध्ये आले आणि काय 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 लोकांना सांगत होता. उलट सुलट चर्चा, निंदा करणारे दुराचारी लोक करत होते आणि जे सज्जन होते ते मात्र हळहळत होते. आता महाराजांची गाथा पाण्यामध्ये बुडवली. आता ते अभंग आपल्याला पाहायला मिळणार नाही, ते अभंग आपल्याला वाचायला मिळणार नाही. काय त्या अभंगाची किमया आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडलेला आहे. आणि महाराज मात्र व्यथित होऊन त्याच ठिकाणी बसलेले आहेत. तर अभ्यासकांनी असं वर्णन केलेले आहे की पहिले 5 दिवस महाराज पुन्हा मागे फिरले, परंतु लोकांची चर्चा होऊ लागली. मग महाराज 5 दिवसानंतर तिथे बसले असावेत. कारण रामेश्वर भट्टांच्या अभंगामध्ये 18 दिवसाचा आपलं मला वाटतं निळोबा किंवा रामेश्वर भट्ट यांचा अभंग असेल, 18 दिवसाचा उल्लेख आहे. आणि तुकाराम महाराज स्वतः वर्णन करत असताना म्हणतायत की 13 दिवस झाले निश्चक्र करिता, न पवसी अनंता माय बापा, दगडाची खोळ घेऊन बैसलासी देवा. 13 दिवस झाले मी निश्चक्र करतोय आणि निश्चक्र करून या ठिकाणी बसलेलो आहे. माझं दुःख, माझी परिस्थिती, माझी मनस्थिती तुला कळत नाही का देवा? माझी झालेली ही असणारी अवस्था तुझ्या ध्यानात येत नाही का? आणि मग अशा परिस्थितीमध्ये महाराज देवाचा धावा करू लागले. अन्न पाण्याचा त्याग महाराजांनी केलेला आहे आणि अन्न पाण्याचा त्याग करून महाराज त्या ठिकाणी अहोरात्र देवाचा धावा करतात. विठ्ठला 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 हो विठ्ठला हा विठ्ठला. कंठ आळविता फुटला, कंठ आळविता फुटला. विठ्ठला 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 हो विठ्ठला. कंठ आळविता फुटला, कंठ आळविता फुटला. 13 दिवस झाले तरी देखील देवाचा काही अनुभव यायला तयार नाही. आणि 13व्या दिवशी मात्र अभंगाच्या वह्या पाण्यावर तरंगू लागलेल्या आहेत. जिकडे तिकडे जयघोष. इकडे महाराजांनी अन्न पाण्याचा त्याग केला. आवाज खोलवर गेलेला आहे. आता काही खरं नाही. महाराजांचं काही बरं वाईट होतं की काय अशी चिंता वारकऱ्यांना वाटू लागली. परंतु भगवान परमात्मा मात्र दयाळू आहे ना. देवाने मात्र तुकोबारायांचं रक्षण केलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये अभंग तरलेले आहेत, अभंगाच्या वह्या वर आलेल्या आहेत आणि जिकडे तिकडे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल अशा प्रकारचा जयघोष होऊ लागलेला आहे. आणि मग महाराजांनी डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर लक्षात आलं की आपले जे अभंग आहेत ते अभंग देवाच्या कृपेने परत प्राप्त झालेले आहेत. आणि मग महाराजांना अत्यानंद झाला. जिकडे तिकडे जयघोष होऊ लागला. तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. आणि अभंगाच्या ज्या वह्या आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत. जळी दगडासहित वया तारी येल्या जैसा लाया. महाराज म्हणतात की देवा थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला, जनाची या बोला साठी चित्त क्षोभविले. किंवा तुकाराम महाराज देवाला एक प्रकारे विनवणी करत असताना तुकाराम महाराजांना खजीलपणा वाटू लागला की आपण हे अभंग पाण्यामध्ये बुडवायला सांगितले म्हणून देवाची परीक्षा पाहिली आणि देवाला मात्र ही अभंग राखण्याची जबाबदारी सोपवली. म्हणून देवासमोर एक प्रकारे प्रायश्चित करत असताना किंवा आपल्या अंतकरणातील भावना व्यक्त करत असताना, ज्याला काय आपण इंग्रजीमध्ये कन्फेशन म्हणतात, तसं तुकोबराय म्हणतात की देवा माझ्याकडून अपराध घडला. कापो कोणी माझी मान, सुखे पिडोत दुर्जन,
तुझ होय सीन ते मी नकरी सर्वथा. चुकी झाली एक वेळा मज पासोनी चांडाळा. उभे करोनिया जळा माझी वह्या राखविल्या. चुकी झाली एक वेळा चुकी झाली एक वेळा. देवा माझ्याकडून चूक घडली की मी तुझ्यावर ही जबाबदारी सोपवली. जनाची या बोलासाठी चित्त क्षोभविले. जन काय म्हणेल, समाज काय म्हणेल, आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने त्रागा करून घेतला आणि तुलाही त्रास दिला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की अभंगाच्या वह्या पाण्यामध्ये बुडवल्या, परंतु दगडाला घेऊन त्या वह्या वर आल्या. आमचे माझे गुरुवर्य पूजनीय परमश्रद्धेय पांडुरंगजी महाराज घुले गाथा मंदिराचे असणारे अध्यक्ष, ते कायम हा प्रसंग सांगत असताना एक वाक्य सांगत असतात की अभंग पाण्यामध्ये बुडवले, दगडाला बांधून बुडवले, पण तेच अभंग दगडाला घेऊन वर आले. लक्षात घ्या, आपल्याला जर आपला उद्धार व्हावा, आपण तरुण जावं वाटत असेल, तर आपण सुद्धा त्या अभंगाशी बांधिलकी करणं अत्यंत गरजेचं आहे. दगड कोणते तरले? जे अभंगाला बांधलेले होते. गुरुवरे बाबा अशा प्रकारे वाक्यप्रयोग करतात. आणि बाकीचे जे दगड होते ते तरले तर नाही, ते शेवाळले आणि अनेकांना त्यांनी घसरून पाडलं. म्हणून आपल्याला तरायचं असेल तर आपण त्या अभंगाशी बांधिलकी करणं म्हणजेच अभंगाला जोडून राहणं अत्यंत गरजेचं आहे. ही वार्ता कळाली. रामेश्वर भट्ट मदोन्मत्त होते, ज्ञानाचा गर्व होता. पुण्याकडे जात असताना एका फकीराच्या विहिरीमध्ये स्नान केलं. तो अनगडशाह फकीर म्हणायला लागला, वैसे ही डुबते रहो, असंच डुबत राहा. परिणाम काय? रामेश्वर भट्ट बाहेर यावे, अंगाचा दाह व्हावा, पाण्यात जावं, शीतलता वाटेल. पाण्यात तरी किती वेळ थांबणार? आणि मग शिष्यांनी अंगावर पाण्याची झारी धरावी. आणि महाराज रामेश्वर भट्टाची मोठी निस्सीम श्रद्धा ही ज्ञानोबरायांवर होती. धरलं. ज्ञानोबरायांनी सांगितलं की तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथोर काजू अवतार नामयाचा. ज्या तुकाराम महाराजांच्या बद्दल तू अशी दुर्भावना ठेवून त्यांना अशा प्रकारची आज्ञा केली, लक्षात ठेव, तुकाराम महाराज हे मला अत्यंत प्रिय आहे. नामदेव महाराजांचे ते अवतार आहेत आणि त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून ही बाधा जडली. तुझं त्यांची काहीतरी निंदा तुझ्याद्वारा घडली आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही बाधा तुला जडलेली आहे. आणि म्हणून या व्याधीतून, या तापातून तुला सुटायचं असेल तर एकच पर्याय आहे. काय? की तुकाराम महाराजांना शरण येणं. आता त्या चांगदेव महाराजाला जसा प्रश्न पडलेला की आता ज्ञानोबरायांना कसं शरण यावं किंवा कसं पत्र पाठवावं, तसाच प्रश्न रामेश्वर भट्टाला पडला. आता मी जावं तर माझी उंची, माझी योग्यता, मग आता घडलेला अपराध मान्य करून आपल्या शिष्याला पाठवावं. म्हणून रामेश्वर भट्टांनी शिष्याला पाठवलं. तुकोबरायांना ही वार्ता कळाली, दुःख झालं. अंगाचा दाह कमी व्हावा याच्याकरता एकच इलाज आहे. अपराध घडलाय तो अभंगाचा, अभंगचा तो दाह शांत करतो. म्हणून चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, अशा प्रकारचा एक अभंग लिहून दिला. तो अभंग वाचला. रामेश्वर भट्ट म्हणतात, मने रामेश्वर त्यांच्या समागमे झाले हे आराम देह माझे. त्यांचा समागम घडला, त्या अभंगाचा समागम घडला आणि माझ्या देहाला आराम प्राप्त झाला. मग रामेश्वर भट्ट सुद्धा तुकोबरायांचे निस्सीम भक्त झाले. अशा पद्धतीने एकेकाला प्रचिती येऊ लागलेली. तो ते चिंचवड गावचे असणारे चिंतामण देव, त्यांना सुद्धा कळालं की कोणीतरी एक महात्मा आहे देहू गावचा, आपल्याला त्याची भेट घ्यायची. शिष्याकडे निरोप पाठवला. शिष्य निरोप घेऊन रस्त्याने चालत येत होते. इकडून तुकाराम महाराज आडवे निघाले. त्यांना कळालं की आपल्याला चिंतामण देवांनी निरोप पाठवलेला आहे. अंतर्मनातून जाणीव झाली. मध्ये रस्त्यामध्ये शिष्याची भेट झाली आणि मग तुकाराम महाराज म्हणते, तुम्हाला चिंतामण देवांनी पाठवलं ना मला नेण्याकरता. तो शिष्य सुद्धा आश्चर्यचकित झाला. आपण तोंडाने वार्ता सांगितली नाही, निरोप सांगितलं नाही, यांना कसं कळलं? अंतर्मनातून कळलं. तुकाराम महाराज चिंचवड गावामध्ये आलेले. आता हे चिंतामण देव जे आहेत
आपण ज्या गणरायांची उपासना करतो त्या गणरायांचा जयघोष करत असताना गणपती बाप्पा मोरया असं जे म्हणतो ते मोरया गोसावी जे आहेत त्या मोरया गोसावींचे असणारे हे चिरंजीव म्हणजे चिंतामण देव आजही चिंचवड गावामध्ये आपण अनेक भाविकांनी आपण सर्व पुण्यामध्ये राहणार आहेत त्यामुळे वेगळा काही इतिहास मला सांगण्याची आवश्यकता नाही. चिंचवडला मोरया गोसावींचं ते मंदिर आहे. त्याची मोठी ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टच्या अंतर्गत आपले काही अष्टविनायकातली देवस्थानं मग थेऊर, रांजणगाव ही काही गणपती मंदिरं देखील त्या ट्रस्टच्या अंतर्गत येतात. चिंतामण देवांचे वडील म्हणजे मोरया गोसावी हे गाणपत्य होते, गणपतीचे थोर उपासक होते आणि तीच परंपरा चिंतामण देवांकडे आलेली होती. चिंतामण देवांनी तुकोबांना निरोप पाठवला. सकाळच्या वेळेला मानस पूजा चालू आहे. तुकोबाराय बाहेरच्या असणाऱ्या उसरीवर येऊन बसलेले आहेत. मंदिरामध्ये चिंतामण देव डोळे बंद करून देवाची मानस पूजा करतायत. पूजा वगैरे उरकल्यानंतर बाहेर येऊन पाहतायत. कोणीतरी एक साधू पुरुष दिसतोय. चेहरा अत्यंत सात्विक आहे. गळ्यामध्ये बिना हातात चिपळ्या. ते सगळं पाहिल्यानंतर आपण कोण? तेव्हा तुकोबांनी सांगितलं, की मी देहूचा तुकाराम मोरे. आपण मला निरोप धाडला होता. कधी आलात महाराज तुम्ही? म्हटले तुम्ही जेव्हा बागेमध्ये फेरफटका मारायला गेलेले तेव्हा. चिंतामण देवांना कळेना. आपण कधी बागेत गेलो? आपण तर मंदिरात बसलो होतो. मग तुकोबाराय म्हटले, तुम्ही नाही का त्या माळ्याला झापण्याचा विचार करत होते. आणि मग चिंतामण देवांच्या लक्षात आलं, की आपण मानस पूजा करत होतो, डोळे बंद होते. पण आपलं मन मात्र गणपती बाप्पाजवळ नसता इतर ठिकाणी सैरभैर धावत होतं. आपण बागेमधल्या झाडांची झालेली दुरवस्था पाहून माळी समोर आला, की त्याला झापतोच एकदाचा. असा विचार आपण करत होतो आणि हा विचार अंतर्मनातून चालू होता. आणि या महात्म्याला कळाला म्हणजे हे कोणी साधे सामान्य दिसत नाही. आणि मग काय? चिंतामण देव म्हटले, आता भोजन केल्याशिवाय जायचं नाही. भोजन सामुग्री तयार केली. वर्ण अभिमान असल्यामुळे तुकोबारायांच्या ताटामध्ये आणि चिंतामण देवांच्या ताटामध्ये काही अंतर ठेवलं. मधलं अंतर भरण्याकरता तुकोबारायांनी सेवकांना सांगितलं, की मध्ये 2 ताटं बांधा. चिंतामण देवांचं सगळं उरकल्यावर चिंतामण देव भोजनाकरता बसण्याकरता आले. तर तुकाराम महाराज आणि मध्ये 2 ताटं आणि मग चिंतामण देव. चिंतामण देवांनी म्हटले, "ही ताटं कोणाला वाढायला सांगितली?" म्हटले, "तुकोबारायांनी आज्ञा केलेली आहे." तुकाराम महाराज म्हटले, "एक ताट माझ्या विठ्ठलाचं आणि एक ताट तुमच्या गणपतीचं." "हं, चिंतामणी देवा गणपती सियाना करवावे भोजना दुजे पात्री देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भीतरी नागवलो वाडवेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले दिसी तुका म्हणे देवा तुमच्या सुकृती आणि न त्वरित मोरयासी. चिंतामण देवांना सांगितलं की तुम्ही गणपती बाप्पांचे भक्त आहात. मग गणपती बाप्पांना जेवण्याकरता आणा. चिंतामण देव म्हटले आम्ही देवांना जेव घातल्याशिवाय जेवत नाही. पण तो नैवेद्य आम्ही केव्हाच दाखवला मंदिरात. तुकोबाराय म्हणायला लागले, चिंतामण देवा, गणपती बाप्पा इथे नाहीच. मग कोणीतरी एक सौदागर त्या ठिकाणी समुद्रामध्ये अडकलेला आहे आणि त्याला वाचवण्याकरता तुमचा म्हणजे गणपती बाप्पा गेलेले आहेत. थोड्या वेळ थांबा ते तिकडून त्याला भक्ताला वाचवतील आणि पुन्हा येतील. मग त्यांना जेवू घाला. चिंतामण देवांना कळेना की आपल्याला देवाचं अस्तित्व मान्य आहे, पण आपण अजूनही अशा प्रकारच्या अधिकारावर पोहोचलेलो नाही की देव कुठे आहेत आणि कुठे नाही याचं ज्ञान आपल्याला नाही. आणि मग थोड्या वेळानंतर तुकोबाराय म्हटले की बघा आता देवाचा पितांबर पिळून. आणि मग खरंच देवाचा पितांबर ओला झालेला होता आणि पिळून पाहिला तर समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा चव त्या पाण्याला लागत होती. चिंतामण देव त्या ठिकाणी स्तंभित झाले. आणा म्हटले देवाला आता तरी जेवायला. चिंतामण देव म्हटले माझा हा अधिकार नाही. का बरं? वांझ गाया दुभती देवा ऐसी तुझी ख्याती. मी तर खूपच ख्याती ऐकून आहे तुमची आणि आता तुम्ही म्हणता मी हे करू शकत नाही. नाही म्हटले माझा अभिमान गेला. अभिमान भीतरी नागवलं. मी अभिमानाने गर्व झालेला होता, पण माझा हा गर्व सगळा निघून गेलेला आहे. कृपा करा आणि तुम्हीच देवाला आणा. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयासी. तुमच्या सुकृताने, तुमच्या कृपेने मी प्रयत्न करेल. मला चिंतामण देवांना तुकोबाराय म्हणतात, की तुमच्याद्वारा, तुमच्या कृपेने, तुमच्या साधनेद्वारा मला आणता येईल का असा प्रयत्न मी करतो आणि साक्षात गणरायाला
आणि विठुरायांना तुकोबरायांनी पाचारण केलेलं आहे. आता बाकीचे जे बसलेले ब्राह्मण आहे, जे तिष्ठत बसलेले होते ना, वाढवेळ झाला, शिळे झाले अन्न. त्या ब्राह्मणांना ताटातलं पदार्थ संपताना दिसत होते, पण कोण खातंय हे मात्र दिसत नव्हतं. आणि चिंतामण देवांना मात्र गणपती आणि विठुराया दिसत होते. आणि तुकोबरायांनी त्यांना जेवण्याकरता बोलवलेलं होतं. चिंतामण देव सुद्धा आता तुकोबरायांना शरण आलेले. रामेश्वर भट्ट 14 टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी झाले. चिंतामण देव हे सुद्धा तुकोबरायांना मानू लागलेले. कोण हा तुकाराम, की मी शाप दिला होता त्या रामेश्वर भट्टाला आणि त्याच्या शरीराचा दाह कमी झाला. कोण आहे हा तुकाराम? म्हणून पाहण्याकरता अवलिया फकीर असणारा अनगडशाह वाली देहू गावामध्ये येण्याकरता निघाला. पण म्हटले आधी आपण प्रयोग करूया. त्याच्याकडे एक कटोरा होता. कितीही टाकलं तरी भरत नव्हता. तो पहिल्यांदा चिंतामण देवांकडे गेला आणि तिकडे गेल्यानंतर त्याने आवाज दिलेला आहे, कटोरा भर दे बाबा. आणि मग चिंतामण देवांच्या सेवकांनी धान्य टाकलं, पीठ टाकलं, कोरडा शिदा टाकला. गोडाऊन मधलं, गोदामामधलं सगळं धान्य संपलं, पण बाबाचा कटोरा भरायला तयार नाही. शेवटी चिंतामण देवांनी प्रार्थना केली की माझा हा अधिकार नाही, मी तुमचा कटोरा भरू शकत नाही. शेवटी चिंतामण देवांना हरवून तो अनगडशाह फकीर देहूच्या दिशेने त्याने मोर्चा वळवलेला आहे. देहू गावामध्ये पोहोचला आणि विचारू लागला, तो तुकाराम कुठे राहतो? मला त्याच्या घरी जायचे. आणि मग लोकांनी सांगितलं, तुकाराम महाराज घरी नव्हते, भजना करता कीर्तना करता बाहेर गावी गेलेले होते. आणि घरामध्ये आईसाहेब जात्यावर दळण चालू होतं. तेवढ्यात बाहेर आवाज आला, कटोरा भर दे बाबा. आवाज ऐकला आणि छोटी असणारी ती लहानगी असणारी भागीरथी आई दळत होती. तिने मूठभर पीठ घेतलं आणि त्या बाबाच्या कटोऱ्यामध्ये टाकण्याकरता निघाली. तेवढ्यात आईला राग आला. आईने रागाने हातावर फटका मारला. म्हटले बापाने सगळं वाटून दिलं जगाला, तूही वाटायला लागली, मोठी दानशूर झाली. कसं बसं घर चालवते आणि तुला मात्र दान देऊ वाटते. हातावर फटका मारला. पीठ हातातलं खाली पडलं. काय जे बोटांना चिटकलं असेल किंवा त्या बाल मुठीमध्ये काय सामावलं असेल तेवढं पीठ घेतलं आणि त्या अनगडशहाच्या कटोऱ्यामध्ये हात झटकले. गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा फार सुंदर वर्णन करतात. म्हटले जसं त्या चिमुरड्या असणारे बाळाने हात झटकले आणि जे ते कटोरा भरला, त्या कटोऱ्यातून पीठ जे वाहू लागलं, तर म्हटले पिठाचा मोठा डोंगर तयार झाला आणि त्या डोंगरामध्ये तो अनगडशाह फकीर गाडला गेला. बाबा फार विनोदाने सांगतात. आणि मग त्याने जयघोष सुरू केला. त्या असणाऱ्या लहानग्या बाळाच्या पाया पडायला लागला काय, तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. ती लहानगी असणारी भागीरथी बोबड्या शब्दात म्हणायला लागली, आले तुकाराम महाराज मी नाही, माझे बाबा. त्यांचं नाव तुकाराम महाराज आहे. मी त्यांची मुलगी आहे. आणि मग अनगडशहाने विचार केला, मुलीचा इतका अधिकार तर वडिलांचा किती अधिकार असेल. म्हणजे परपंथीयांना, परधर्मीयांना सगळ्यांना आपलंसं करण्याचं सामर्थ्य जगद्गुरु तुकाराम महाराजांमध्ये होतं. अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या घटना महाराजांच्या जीवनामध्ये घडत आलेल्या आहेत. फार विस्ताराने महिपती बाबांनी वर्णन केलंय. एरवी कथेच्या माध्यमातून 8 दिवसाची कथेची जबाबदारी असेल आणि त्यानिमित्ताने साथ संगत जर असेल, तर आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की 8 दिवस सुद्धा कथा सांगण्याकरता अपुरे पडतात. असं अत्यंत विशाल, व्यापक आणि उंचीचं जीवन महाराजांचं आहे. आपण मोठ्या आस्थेने आपला अमूल्य वेळ देऊन या अधिक मासाच्या पर्व काळावर जे काही गीतेचं संहिता असेल किंवा अन्य काही उपक्रम या आपल्या सद्गुरू वेदव्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपन्न होत आहेत. या सगळ्या उपक्रमांमध्ये आपण उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहे आणि एका सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे सदुपयोग तुम्ही मंडळी करतायत. त्याबद्दल आपल्या सगळ्यांविषयीच माझ्या अंतःकरणामध्ये अतीव आदराचा भाव आहे. काल आपण काही कारणास्तव सत्र घेऊ शकलो नाही, परंतु आज आपण सर्व मंडळी मोठ्या प्रेमाने या ठिकाणी श्रवणाकरता उपस्थित आहात. माझ्या अल्पबुद्धीने, माझ्या असणाऱ्या सद्गुरुदेवांच्या कृपेने मी काही थोडंफार महाराज सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु हे माझं जे सांगणं आहे, हे म्हणजे यथार्थ महाराज आहेत असं नाही.
याच्यापेक्षा कैक पटीने उंच आणि कैक पटीने व्यापक, विशाल, विस्तीर्ण असं महाराजांचं जीवन आहे. परंतु आपल्या जसं संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय? कामधेनू तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. तरीच महिमान येईल कळो, किंवा भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ त्या गती अनेकांची. असं जरी म्हटलेलं असलं तरी म्हणजे आपण त्यांना जाणण्याचा प्रयत्न करूच नाही का? आपल्या बुद्धीने नाही, पण संत वचनाच्या आधारे तरी आपण संत जाणण्याचा प्रयत्न करायलाच हवा. आणि त्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला योग्य पद्धतीची दिशा मिळू शकतच नाही. आणि म्हणून चांगल्या पद्धतीने आदरणीय बाळासाहेब महाराज खरमाळे यांच्या अत्यंत कुशल मार्गदर्शनाने हा जो काही उपक्रम या निमित्ताने संपन्न होतोय, मला खूप अत्यानंद होतोय. आपणा सर्वांकडे पाहिल्यानंतर आपण हा जो काही अमूल्य वेळ देत आहात, म्हणून माझ्यापेक्षा विद्वान मंडळी आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. मी जे सांगतोय कदाचित याही पेक्षा अधिक पद्धतीने सांगण्याची क्षमता उपस्थित असणाऱ्या अनेकांमध्ये असेलही. परंतु बोलिलेले पुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, या तुकोबारांच्या वचनाप्रमाणे माझ्या बोबड्या वाणीने मी काही या ठिकाणी महाराज सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपण अत्यंत श्रद्धेने या ठिकाणी श्रवण करत आहात. म्हणून पुनश्च एकदा आपल्या मनापासून मी आभार मानतो आणि आजच्या कथेचा विचार या अ, सत्राच्या माध्यमातून या ठिकाणी आज विश्रांती घेत आहे. उद्या आपण पुढील विचार या निमित्ताने करूया. सर्वांना प्रेमपूर्वक रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. महाराज मी घेऊ का? हा बोल. आता विश्वा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दानय. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अणवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव. पियुषांचे चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होणी तिनी लोकी, भजिजो आदि पुरुखी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजये, ओवा वेजी. हेत म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. मुक्ताबाई महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी.
बोल. हो महाराज. हा सालो मालोनी तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत